माजी राज्यमंत्री बाळा बेगडे यांचा वाढदिवस जो आहे तो अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. मात्र त्यांच्या वाढदिवसाचे फलक जे आहेत ते पूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघाच्या काही भागामध्ये लागलेले आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे. या ज्या फलक जे लावण्यात आलेले आहेत त्यावर भावी खासदार असा उल्लेख केल्यामुळे मोठा चर्चेंना जो आहे तो या ठिकाणी उधाण आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ हा जो आहे तो महायुतीमध्ये शिवसेना जातो, मात्र भाजपच्या राज्यमंत्र्यांकडून अशा प्रकारचे बॅनर झळकल्यामुळे अनेकांच्या भुवया ज्या आहेत त्या उंचावलेल्या आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी राज्यमंत्री बाळा बेगडे आहेत. बाळा भाऊ, काय सांगाल? अनेक ठिकाणी पाहिलं तर वाढदिवसाच्या शुभेच्छाचे बॅनर लागले, त्यावर भावी खासदार अशा आशयाचे देखील आशय यायला लागलेले आहे. काय वाटतंय नक्की तुम्हाला? पक्षाचा माझा कार्यकर्ता जो आहे त्याच्या भावना त्यांनी फ्लेक्सच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. शेवटी पक्षाच्या पातळीवर जो निर्णय होईल तो अंतिम असेल आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना पुन्हा पंतप्रधान करणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आम्ही सगळेजण कामासाठी सज्ज झालेलो आहोत. तुम्ही सज्ज झालेलं पाहायला मिळते, मात्र तुम्ही इच्छुक आहात का? ठाम आहात का त्याच्यावर? ही जागा महायुतीमध्ये आमच्या मित्र पक्षाच्या आत्ताच्या ह्याच्यात आहे, परंतु उद्या पक्षाने जर त्या ठिकाणी एकत्र बसून महायुतीने जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही बांधील राहू. उद्या जर ही जागा शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाने लढली आणि आप्पा बारनेच निवडणूक लढले तर आम्ही त्यांच्याबरोबर असणार आहोत. उद्या ही जागा भाजपला आली आणि भाजपचा कुणी उमेदवार असला किंवा अगदी अजितदादांच्या गटाचा कुणी उमेदवार असला त्यांना निवडून आणणं हे पहिलं आमचं काम आहे. नक्कीच आपण पाहिलं तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता इच्छुकांचे बॅनर्स असतील किंवा कार्यक्रम जे आहे ते सुरू झालेले आपल्याला एकूण पाहायला मिळत आहेत. रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.